बाळूमामांनी पावसाला धोपवले आणि नंतर माघारी बोलवले. इसवी सन 1941 सुमारास मामा अक्कोळहून जमखंडी भागाकडे बकरी घेऊन निघाले होते. पहिला मुक्काम शिरगावच्या माळावर झाला. त्या दिवशी आप्पा नाना रानगे, रामा रानगे, सत्यप्पा निंगाप्पा हुरकुडे वगैरे धनगर आपापली मेंढरं घेऊन मामांना येऊन मिळाले. पश्चिम भागात जोरदार पावसाळा असल्यामुळे धनगर मंडळी पूर्वेकडील कमी पावसाच्या भागात जूनपासून ऑगस्ट अखेरपर्यंत जात असत. याचे कारण म्हणजे मेंढ्यांना फार पावसाळी हवा सोसत नाही. या मंडळींचे शिरगावचा मुक्काम नंतर बराच मुक्काम वाटेत झाले. विजापूर जिल्ह्याच्या जमखंडी भागात आल्यानंतर आणखी काही धनगर मंडळी त्यांना येऊन मिळाले. तिथे कुन्नूर या गावाजवळ सुमारे 2 महिने त्यांच्या बकऱ्यांचा तळ होता. त्यावेळी बकऱ्यांचे लोकर कातरणीचे होते म्हणून कुन्नूर गावातील सुमारे 20 माणसं कामावर आणली होती. त्यांनी कातरणीचे काम दुपारी पूर्ण केल्यावर मामांच्या सांगण्याप्रमाणे स्वयंपाक केलेला होता. कामगारांना जेवण्यासाठी पत्रावळ्या ठेवल्या. अन्न वाढणे सुरू झाले. त्याच वेळी आकाशात बरेच काळेभोर ढग जमा झाले. वारा सुटला. पाऊस येणार अशी चिन्हे दिसू लागली. भूक लागलेली असूनही माणसे आकाशाकडे पाहून काळजीत पडली. दूरवरचा पाऊस आता जवळ येऊ लागला होता. कातरणीला आलेल्या माणसांना पाऊस जवळ येताना पाहून खरं तर मोठा आनंदच झाला होता. कारण त्या भागात पावसाळ्यात पुरेसा पाऊसच पडलेला नव्हता म्हणून त्या भागात पाऊस हवाच होता. पण मामांना जेवणात विघ्न नको होते. उघड्या माळावर केलेला स्वयंपाक होता आणि माळावरच पंक्ती बसलेल्या होत्या. त्याबरोबर मामा चौगुलीला म्हणाले, "अरे चौगुल्या, उठ, पावसाला नैवेद्य दाखव आणि भंडारा घे." त्यानुसार चौगुले नैवेद्य घेऊन पावसाच्या दिशेला गेले. हातात भंडारा होता. मामाही त्यांच्यासह तिथे गेले आणि ते पावसाच्या दिशेने भंडारा उधळू लागले. त्याबरोबरच मामा म्हणत होते, "कोणाच्या पानात माती कालवाला येतोस?" मामांच्या या कृत्याने पाऊस माघारी गेला. मात्र नाराज झाली ती मामांना म्हणाली, "देवा, तुम्ही हे काय भलतंच केलं. आम्हाला पावसाची फार गरज आहे. आमचे जेवण न झालं तरी चाललं असतं. पाऊस हवाच होता." ती कामगार मंडळी पाऊस गेल्यामुळे फार दुःखी होती. त्यावेळी मामा त्यांना म्हणाले, "काळजी करू नका. पावसाला आता पाठवून दिले पण आम्ही गेल्यावर नक्की बोलवीन." अशा प्रकारे मामांच्या आश्वासनानंतर कामगार मंडळी थोडीशी शांत झाली आणि त्यांची जेवणही आरामात झाली. जेवणानंतर मामांनी कामगारांना काही बत्की व भंडारा देऊन पाठवून दिली. मामांचा निरोप घेऊन ती मंडळी गावाकडे निघाली. याबरोबरच तळावरील माणसांची कामे देखील पूर्ण झाली. पावसामुळे होणारा त्रास टळल्यामुळे त्यांनाही समाधान वाटले. कामगार मंडळी कुन्नूर गावाकडे परत निघाली होती तेव्हा मामांनी त्यांना सांगितले होतं, 1-2 दिवसात आम्ही आमच्या भागाकडे बकरी घेऊन जाणार आहोत. आम्ही तिकडे गेल्यानंतर तुमच्या या भागात भरपूर पाऊस पडणार आहे. उगीच हळहळ करू नका." 1-2 दिवसानंतर मामा आणि इतर धनगर मंडळी पश्चिमेकडील आपल्या अक्कोळ आत्मापूर भागाकडे परत निघाले. त्यांनी जमखंडी भागातून स्थलांतर केल्यानंतर कुन्नूर गावात व संपूर्ण जमखंडी परिसरात भरपूर पाऊस पडण्याची बातमी समजली. ही सर्व मामांचीच लीला होती. अशा पद्धतीने मामांनी पाऊस धोपवणे आणि पाऊस पाडणे या दोन्ही लीला करून दाखवल्या. हे सर्व मामांचीच लीला होती. अशा पद्धतीने मामांनी पाऊस धोपवणे आणि पाऊस पाडणे या दोन्ही लीला करून दाखवल्या. कुन्नूर व जमखंडी परिसरातील लोक मात्र पावसाच्या आगमनाने अत्यंत सुखी झाली होती. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. अशाच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. बोला जय बाळूमामा.